ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या निवडणुकींमध्ये पक्ष संघटना मजबूत करायची आणि त्याच्या संबंधात सर्व विविध फळ्यांमधल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करायचं, याच्या संदर्भात आज एक चांगली चर्चा पक्ष कार्यकर्त्यांसमोर राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची झाली. आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि ही चर्चा आम्ही तुमच्या प्रत्येक चॅनेलवर बघतो, पण पक्षाच्या आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा कोणीही उपस्थित केली नाही आणि त्याच्यावर काही चर्चाही झाली. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेब जे काही बोलले त्याच्यावर मी कधीही माझं विधान दिलेलं नाही. त्याच्यामुळे ते जे बोलले ते बोलले. आजच्या बैठकीच्या संदर्भात जर तुम्ही विचाराल तर आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही. असं कोण म्हणालं? मला वाटत नाही की शरद पवार गळतीला घाबरतात. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की 80 साली 60 आमदार निवडून आणले होते, 83 साली 56 आमदार सोडून गेले. त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 85 साली ते सगळे 56 आमदार पराभूत झाले आणि नवीन 60 आमदार साहेबांनी निवडून आले. साहेब ही नेता बनवणारी फॅक्टरी आहे, ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो नेता झाला, असे शरद पवार आहेत. त्याच्यामुळे गळतीला घाबरले ते काय केस गळतात म्हणून केसाचं तेल लावणारे शरद पवार नाही आहेत. विरोधात कोण आणि बाजूला कोण याची मला कुठलीही माहिती नाही. मी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे. जी साहेबांची मानसिकता आहे तीच सगळ्यांची मानसिकता अशी आहे असा मानणारा मी आहे. त्याच्यामुळे हे गट तुमच्याकडे काय असतील तर मला माहित नाही, माझ्यापर्यंत तर काही बातमी नाही. ते भेटून गेले ही बातमी मला तुमच्याकडनं समजते, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही. मी बैठकीच्या इथे होतो त्याच्यामुळे मला त्याच्यातला काही अंदाज नाही. असं आहे की एका नेत्याने घेतलेली भूमिका आहे ती, आणि ते लिबरल माणूस आहेत, लिबरल नेता आहे तो. प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यावा असं नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे ना. ते काय उद्या माझ्यावर जबरदस्ती करणार की तू हाच निर्णय घे? हेच तर शरद पवार आहेत, ते स्वातंत्र्य देऊन टाकतात. तुमचा निर्णय तुम्ही घेऊन टाका, पण ते त्यांच्या निर्णयापासून कधी लांब जात नाहीत ना. माझी भूमिका आणि मानसिकता माझ्यामध्ये नाही. नेतृत्वाला एकदा त्या अर्जुनाला जसा डोळा दिसतो, त्या माशाचा डोळा, तसं शरद पवारांकडे बघणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मी मी असले विचारच करत नाही. प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आणि तुम्ही अनुवाद वाचलाय. जेव्हा इंग्रजीचा मराठीत अनुवाद होतो तेव्हा खूपदा त्याच्यामध्ये शब्दच्छल होतात. तेव्हा तुम्ही जर इंग्रजीची मुलाखत व्यवस्थित वाचली तर तुम्हाला शब्दशः अर्थ समजेल.
माझी तरी झालेली नाही, माझं बोलणं नाही, माझ्याशी कोणी बोललेलं नाही, त्यामुळे मी याच्यावर कसं भाष्य करू. आणि आजच्या बैठकीत तशी काही चर्चा झाली नाही. अहो जर तर आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं, अशी म्हण आहे ना महाराष्ट्रात, मराठीत आहे ना. जर तरला कुठे काय अर्थ असतो काय. अहो कशाला उद्या काय होईल. तुम्ही सांगितलं आत्याबाईला मिशा असता तर काका म्हटलं असते, पण आत्याबाईला मिशा तर आल्या पाहिजेत ना. बघा आमच्याबद्दल त्यांना आमच्याबद्दल बोलावं लागतंय ना, बस ना. एवढं राजकारणात ह्याच्यात पण आनंद मानावा. आम्ही ज्यांचं नावही घेत नाही त्यांना आमच्याबद्दल बोलावं लागतं, बस खूप झालं. त्यांनी त्यांची इच्छा असं आहे, त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली, त्याच्यात काय. प्रत्येकाने ह्याच तर या पक्षाचं मोठेपणा आहे, साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही बोला, तुमचं बोलणं मी विचारत घेईन. शेवटी पक्षाचा निर्णय घेताना हा कलेक्टिव्ह निर्णय असेल, सर्व कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करून, एका विचारधारेचा विचार करून निर्णय घेतला जाईल. ही पवार साहेबांची मानसिकता आहे. आज तरी तसं काही दिसलं नाही, कारण का आज कुठेही पक्ष पातळीवर बैठक चालू असताना अशी काही चर्चा झाल्याचं दिसत नाहीये. माझ्यासमोर तर असं कोणी विचारलं. कसले फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी उलट प्रेझेंटेशन दिलं आणि पक्षाने आजपर्यंत फ्रंटलला काय काम केलंय आणि पुढे काय काम करणार याच्याबद्दलची चर्चा केली. एक कल्याण मतदारसंघाने कल्याण ग्रामीण भागामध्ये एका म्हणजे 5-7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 7 जणांपैकी सगळेजण हे 60च्या वरती आहेत, म्हणजे बहुतांश जण हे 60च्या वरती आहेत. 7 दिवस विश्रामगृहात एका स्त्रीवरती बलात्कार केल्याची कंप्लेंट आहे. आता 7 दिवस विश्रामगृहात बलात्कार होतो, कोणाला कळत नाही. अच्छा, त्याचं काही सीसीटीव्ही फुटेज, कोण आलं गेलं, ती स्त्री कधी आली गेली, काही मिळत नाही. म्हणजे हे सगळं अलबेल आहे की काय. आणि पोलीस कोणाच्या सांगण्यावरनं गुन्हे नोंदवतात. रेप सारखा गुन्हा तुम्ही नोंदवता आणि एखाद्या प्रोफेसरचं, एखाद्या डॉक्टरचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकता. तुम्ही गुन्हा नोंदवला, झक मारत त्याला बेल घ्यायला धावावं लागतं. मग बेलला तुम्ही विरोध करता, कारण नसता त्याला जेलमध्ये जावं लागतं. पण पहिला पुरावा आहे ना, सीसीटीव्ही फुटेज काय म्हणतं, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज द्यावं ना, टीव्हीला द्यावं की ही लोक जाताना आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. लोकांनी आपापले गुगल मॅप काढलेत की माझ्या टेलिफोनचा गुगल मॅप मी इथे असल्याचा दाखवतो. ही काय पद्धत नाही ना. पॉलिटिकल प्रेशर खाली जे गुन्हे नोंदवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे हे योग्य नाही. हे माझे कोणी ओळखीचे नाही, ते माझ्याकडे सहज आले आणि ही कहाणी त्यांनी आपल्या म्हणजे 65 वर्षाच्या एखाद्या माणसावरती, 70 वर्षाच्या माणसावरती तो 7 दिवस सातत्याने बलात्कार करतोय. हे मेडिकली सुद्धा फिट होत नाही ना. हे मेडिकली तर फिट झालं पाहिजे. नाही मला त्यांच्या हे प्रकरण स्थानिक नाही, मला पोलिसांचं आश्चर्य वाटतं की तुम्ही असे गुन्हे नोंदवता कसे. तुम्ही गुन्हा नोंदवताना त्याचं काहीतरी तारतम्य, काहीतरी सत्यता, काहीतरी पडताळून पाहिलं पाहिजे. रेप सारखा गुन्हा नोंदवता तुम्ही. माझं तर म्हणणं याच्यावर उच्चस्तरीय चौकशी नेमा यार. हे काय पद्धत आहे. हे पक्षीय राजकारण बोलत नाही मी. तुम्ही एखाद्याचं घर उद्ध्वस्त करून टाकता असे खोटे गुन्हे नोंदवून. जसं माझ्यावरती खोटा 354 गुन्हा दाखल झाला,
काय अर्थ आहे काय याला? काय म्हणजे काय संबंध आहे का? उद्या एखादी स्त्री जायला कोणावरही सांगेल यांनी माझ्यावर बलात्कार केला, नाही ना आमच्याकडे कंप्लेंट आली, आम्ही गुन्हा तो नोंदवणार. अरे, आणि महाराष्ट्रात हे चालू आहे. पोलीस फक्त उत्तर काय देतात? आमच्याकडे कंप्लेंट आली, आम्ही गुन्हा नोंदवणार. अरे, अहो नुसता गुन्हा नोंदवला तर ठीक आहे ना, तुम्हाला अटक करा असं सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन नाही आहे. गुन्हा दाखल करा, पण त्याची सत्यता पडताळून बघा. गुन्हा दाखल करणं म्हणजे तो सुप्रीम कोर्टाची डायरेक्टिव्ह आहे. अटक करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का? गुन्हा दाखल करा ना, अटक करा सांगितलंय का? मग हे अटक करायचे जे सूत्र आहेत ते घाबरवतात ना लोकांना. एखाद्या चांगल्या सद्गृहस्थाला तुम्ही घरातनं उचलून, तुझ्यावरती बलात्काराचा आरोप आहे, त्याच्या घरी सून असते, त्याची पोरगी एका दुसऱ्या घराची सून झालेली असते, त्या घरावरती काय परिणाम होतो? आता चला मी राजकारणात आहे, मला कुठलाही गुन्हा सहन होतो. 354 आणि पुरावा आहे की मी त्या बाईला सांगतो जरा बाजूनी चाल, गर्दीत अडकशील. एवढा धडधडीत पुरावा असताना रात्री माझ्यावर गुन्हा दाखल करताय. हे सगळं राजकीय वैमनस्यातनं घडतं. हे काही वेगळं सांगावं लागतं काय? माझ्यासारख्या माणसाला सुद्धा जामीन घ्यावा लागला ना. सर्वात आश्चर्याची गोष्ट काय, कोर्टाने असा तो जामीन आहे ना असा फेकला आणि सांगितलं देयर इज नो केस, म्हणून पोलिसांनी गुन्हा मागे घेतला का? आजही चालूच आहे ना. म्हणजे उद्या जेव्हा मी अर्ज दाखल करीन, याचा अर्ज दाखल करीन निवडणुकीचा, त्याच्यावर येणार ना 354 गुन्हा यांच्यावरती. हा डाग का सहन करायचा आम्ही? मग ज्यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांना पोलीस काय नाही, ते राजरोसपणाने परत पोलिसांबरोबर द्या टाळी चालू असतं. आणि हे नेमकं ठाणे जिल्ह्यातच का घडतंय? त्यामुळे हे असं आहे, हे लॉंगर रन मध्ये फार धोकादायक आहे. हे खोट्या गुन्ह्यांचं राजकारण आज तुमच्यावर आहे, उद्या अलीकडे पलीकडे होऊ शकतं. त्यामुळे पोलिसांना तुम्ही शस्त्र म्हणून वापरू नका, आणि पोलिसांनी स्वतःला शस्त्र म्हणून वापरू द्यायचं नसतं. आज आमच्याकडे ठाण्यामध्ये 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय, 2000 कोटीचा. माननीय मुख्यमंत्र्यांनी 2दा सांगितलं याची चौकशी करून गुन्हे दाखल करा. आजही पोलिसांनी संबंधित कागदपत्र तपासून, संबंधित माणसाचा बयान नोंदवून, तक्रारकर्त्याचा बयान नोंदवलेला आहे. हायकोर्टाने संपूर्ण कागदपत्र तपासून सांगितलं हे खोटं आहे सगळं, आणि बाजूला फेकून दिलं की हा डीलच रद्द करा. पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाही आहेत का? 2000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. 2000 कोटी. जमीन जागेवर आहे, सगळे पुरावे जागेवर आहे, तक्रारकर्ता जागेवर आहे. असं काय लागलंय की पोलीस गुन्हाच घेत नाहीत? आणि तक्रारकर्ता पण जातोय पोलिसांकडे की माझा गुन्हा घ्या. पोलीस गुन्हा घेत नाहीत. मग जर तुम्ही म्हणता की तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अनिवार्य आहे, तर मग का घेत नाहीत? नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने लिहिलंय की जिथे जिथे तक्रार येईल आणि जिथे जिथे ती बेलेबल नॉन बेलेबल असेल तिथे तिथे तुम्ही ती नोंदवून घेतलीच पाहिजे. हे जजमेंट आहे ललिता कुमारीचं, ते पण सांगतो तुम्हाला. त्याला क्रॉस हाच आहे की तुम्ही गुन्हा नोंदवा, पण त्याची सत्यता त्याच्यानंतर पडताळून पहा. कारण का अरेस्ट इज नॉट मॅन्डेटरी. साहेब मी सुद्धा कायद्याचा अभ्यासक आहे. चला पुढचा घ्या. हिंदी कोण चालवणार आहे? हा, मीटिंग में चर्चा हुई और स्थानिक स्वराज्य संस्था की जो चुनाव आने वाले हैं उस चुनाव में पार्टी की क्या भूमिका होनी चाहिए, कैसे ताकत से लड़ना चाहिए, उसके ऊपर बात हुई. ये सिर्फ अटकलें टीवी पे चलती है, हम देखते हैं, हंसते हैं और आते हैं मीटिंग को. आपने इंडियन एक्सप्रेस का इंटरव्यू पढ़ा? उन्होंने कहा कि सुप्रिया सुले ने अपना निर्णय लेना चाहिए.
कल मेरे बारे में वो ही कहेंगे कि जितेंद्र आव्हाड अपना निर्णय ले ले। उस नेता की महानता ये है, उस नेता की महानता ये है कि वो कार्यकर्ताओं को अपना गुलाम नहीं समझता है। वो कार्यकर्ताओं को सोच विचार करने की आजादी देता है कि तुम सोचो तुम्हारे लिए क्या सही है। ये उस नेता का बड़प्पन है। उन्होंने किसी के पैर में बेड़ियां नहीं डाली है कि तुम मेरे साथ चलो, नहीं, तुम आजाद हो, तुमको चलने का जिस रास्ते पे चलना है चलो, मैं मेरे रास्ते पे चलूंगा। यही नेता है वो। मैं मेरे पार्टी के बारे में बोलूं कि उनके पार्टी के बारे में बोलूं? मैं क्या बोल रहा हूं? मैं मेरे पार्टी की भूमिका रोकी कि उनको क्या बोल रहे हैं उसके ऊपर भूमिका रोकूं? देखो, ऐसा है, हमारा मानसिक संतुलन कुछ लोगों का खराब हो गया है। अब अगर सोफिया कुरैशी नाम की एक, जिसके दादा, जिसके पिताजी, पूरा खानदान भारतीय सेना में था, वो अगर भारतीय सेना का चेहरा बन गई है तो आपको उसका दुख हो रहा है? ये क्या पहली बार हुआ क्या? सबसे ज्यादा पैटर्न टैंक जो पाकिस्तान के युद्ध में जिसका 65 और 71 में इस्तेमाल हुआ था, वो उड़ाने का काम किसके नाम पे है? उस आदमी का नाम है अब्दुल हमीद। सबसे जो प्रभावशाली मेडल है परमवीर चक्र, वो अब्दुल हमीद के नाम से दिया गया था। क्या उसके पराक्रम को हम भूल जाएंगे? 1947 में कश्मीर में सबसे बड़ा नाम था ब्रिगेडियर उस्मानी। हम भूल जाएंगे? ये भारत नहीं है। हम तो, वो हमारे जो परराष्ट्र सचिव थे विक्रम मिस्त्री, उनके बेटी को भी गंदी भाषा इस्तेमाल करते हैं। इतने तो हम नीचे गिर चुके हैं। एक महाराष्ट्र के नेता है, वो बोले पंतप्रधान के भाषण के बाद ये तो सिंदूर 1 था, अब सिंदूर 2 की तैयारी हो रही है। अरे क्या तुम वेब सीरीज बना रहे हो क्या? यानी और एक पहलगाम होगा और 25 लोग मरेंगे, फिर हम उधर जाएंगे। ये क्या है? कौन सी सोच है ये? लोगों का खून कोई रास्ते पे बहता है क्या? कोई कीड़े मकोड़े हैं क्या मरने के लिए? सिंदूर 1, सिंदूर 2, अरे क्या भाषा है? कोई लगाम ही नहीं है, कोई बोलने वाला नहीं है, तो बोले जा रहे हैं। मी अजूनही बातमी व्यवस्थित वाचलेली नाही, पण असं जर झालं असेल तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण का महाराष्ट्रामधली बेकारी वाढते, महाराष्ट्रामधली महागाई वाढते, महाराष्ट्रामध्ये रोजगारीची संधी दिवसेंदिवस कमी होते. असं होत असताना एकही छोटा उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं हे महाराष्ट्राला परवडणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत कोण कोणाबरोबर जाईल याची चर्चा आज करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे कोणी इतक्या लवकर ठरवत नाही. मी गेल्या जवळजवळ 7 निवडणुका लढवल्या आहेत महापालिकेच्या. महापालिकेच्या निवडणुकांचं राजकारण हे खूप वेगळं असतं. इथे शत्रू कधी मित्र होतील सांगता येत नाही. त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा करणंच चुकीचं आहे. जे माझ्यासमोर चर्चेलच नाही त्याच्यावर मला प्रश्न विचारून फायदा काय? मी त्याच्यावर कसं उत्तर देऊ? मी देणारच नाही उत्तर. माझ्यासमोर जी चर्चाच नाही त्याचं उत्तर मी थोडी देऊ शकतो.
असर पड़ने वाला है क्या? किसके? क्या बीएमसी चुनाव में असर पड़ सकता है ऐसी विचारों का? अरे मैंने आपको ऐसा है कि शरद पवार जब तक जिंदा है तब तक महाराष्ट्र की राजनीति माइनस शरद पवार आगे बढ़ ही नहीं सकती। तो ये सोच ही गलत है कि उनका प्रभाव पड़ेगा कि नहीं पड़ेगा। अरे शरद पवार है वो। क्या इस चर्चा का प्रभाव पड़ेगा? जब कहते हैं अरे उनके खाली आंख उठाने का प्रभाव पड़ता है, खाली आंख दिखाते तो प्रभाव पड़ता है। क्या बात कर रहे हैं सर, ऑल पार्टी मीटिंग को लेकर बड़ी चर्चाएं हो रही हैं, स्पेशल सेशन की डिमांड। नहीं, ऐसा है देखो, सर एक सवाल कंप्लीट कर लें। लेकिन बीजेपी जो स्टेट्स हैं वहाँ के सिर्फ एनडीए शासित जो सीएम हैं, मुख्यमंत्री हैं, उनके साथ चर्चा करने के लिए केंद्र सरकार विचार कर रही है। देखो ऐसा है कि ये बात इतनी आसान नहीं है। देखो जब युद्ध जैसी स्थिति आ जाती है तो तुम कौन से पार्टी के हो इसके ऊपर कोई बात नहीं होती, तुम भारतीय हो इसके ऊपर बात होती है। अगर इसके ऊपर भी हम पक्ष की राजनीति लाएंगे तो हम देश का नुकसान कर रहे हैं। देश एक होके पाकिस्तान के सामने खड़ा रहा है, लेकिन जब तुमने युद्ध बंदी स्वीकार की तो आपने देश को पूछा, आपने सबको विचार विनिमय किया, लोगों से बात की। एक तरफा आपने कह दिया और ट्रंप के कहने के बाद कहा तो सवाल तो आएंगे ना, आपको उस सवाल का जवाब देना पड़ेगा ना। हमारे देश ने क्या करना चाहिए ये ट्रंप साहब नहीं बोल सकते। ट्रंप कौन होता है? ट्रंप क्या हमारे देश का मालिक है क्या? और इसलिए लोग सोशल मीडिया पे इंदिरा गांधी की याद निकाल रहे हैं। जो पुराने लोग हैं आज भी इंदिरा गांधी की याद क्यों निकाल रहे हैं? जब निक्सन ने कहा था कि तुम एक कदम भी आगे मत बढ़ाओ, तब उन्होंने कहा था तुम अपना काम करो, मैं अपना काम करूंगी। मैं मेरे देश का जो परराष्ट्र नीति है, मेरे देश का जो फॉरेन रिलेशंस है वो मैं देखूंगी। मुझे जो करना है मैं करने के लिए आजाद हूं, आपको जो करना है कर लेना। और यहां पे आके उन्होंने पाकिस्तान से युद्ध घोषित कर दिया। उस बीच में अमेरिका ने इंदिरा जी को धमकाया, डराया, 7th फ्लीट भेजी। उसने कहा तुमने 7th फ्लीट भेजी, मैं युद्ध बंदी नहीं करूंगी, मैं बांग्लादेश को आजाद करके रहूंगी। 4 दिन के बाद बांग्लादेश को आजादी मिली। 93,000 पाकिस्तानी सैनिक भारतीय सेना ने अरेस्ट कर लिए और सही मानों में कराची पे भारतीय तिरंगा लहराया था। सिर्फ मीडिया में नहीं आया था, तभी की मीडिया नहीं थी। अब 93,000 सैनिक अरेस्ट हुए थे, उसके फोटो आज भी है। जनरल नियाजी जो पाकिस्तान के सेना प्रमुख थे और इस देश के सेना प्रमुख जिन्होंने साइन की थी, वो जनरल नियाजी ने सरेंडर के डॉक्यूमेंट्स पे जगजीत सिंह अरोड़ा नाम के सेना अधिकारी के सामने सिग्नेचर की थी ना, फोटो है। हमने तो इस बार तो आप जैसा कह रहे हैं कि ऐसे मौके पर राजनीति नहीं करनी चाहिए, देश के हित में बात करनी चाहिए। आप ही के साथी हैं संजय राउत जी, पीएम के भाषण के पहले शराब की बोतलें ट्वीट करते हैं, भाषण के बाद शेर की खाल फिर मैं आपको जो बोल रहा हूं, कौन क्या करता है इसके लिए मैं प्रेस कॉन्फ्रेंस नहीं ले रहा हूं ना। नहीं, मैं जो भूमिका रख रहा हूं मैंने भूमिका रख दी। उन्होंने क्या कपड़े पहनने चाहिए ये सुबह उठ के मैं फोन नहीं करके नहीं बोलता हूं ना। तो उन्होंने क्या सोच रखनी चाहिए, उनकी सोच है, उनको पूछो। मेरे पार्टी की जो सोच है मैंने रख दी। मैंने मेरी सोच रखी ना कि जब ऐसे हालात आते हैं तो देश एक होना चाहिए। ये देश सामने वाले को ये डर रखना चाहिए कि ये देश भूमिका सरकार की भी जिम्मेदारी होती है कि इस भूमिका को आगे लेके चले। तेज प्रश्न काय विचारताय?